नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी आहे अर्चना। अर्चनाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला कळलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत ते। आज आपण भरीत बनवणार आहोत, ठेचा भरीत। मागे छान धुवून पुसून घेतले तर त्याला आपल्याला थोडंसं ऑइल लावायचे, म्हणजे ती लवकर सालं निघून जातात त्याचे। दोन्ही वांगे भाजून घेणार आहे मी, मग बाकीची तयारी दाखवते तुम्हाला। मग आपले वांगे भाजून झालेले तर आपण फोडणी तयारी करू। झाले आपले साले काढून, असं करून एक जरा असं करून बघायचं, म्हणजे किडकं वगैरे आहे का ते आपल्याला फोडून दिसते, आणि मग कट करायचं। शेंगदाणे टाकलेत मी, शेंगदाणे असे कडक तळून घेतल्यामुळे ते जरा तोंडाखाली छान असं कडकडीत येते। शेंगदाणे आपल्याला छान असे कुरकुरीत होऊ द्यायचे, आणि मग आपले त्यात कांदा घालायचा, कढीपत्ता घालूया, शेंगदाणे आपले भाजून झालेले छान, कांदा घालूया। कांदा पण आपल्याला जास्त भाजून द्यायचा नाही आहे, थोडासा राहू द्यायचा। मग आपल्याला परतून म्हणजे ते वांग्याचे सालं काढेपर्यंत थोडंसं खालीवर करून घ्यायचं। वांग्याचे सालं काढूया आपण। हळद घालूया जरा, चमचा मीठ घातले मी, थोडं लसूण जरा हाबडधोबडच राहू द्यायचा, जरा जाडसर, म्हणजे दाताखाली येतो आपल्याला। लसणाची चव छान लागते भरतामध्ये। हे ठेचा मी 1 चम्मच घातले, तुम्ही नंतर कमी जास्त तिखट करू शकता मिरचीवर अवलंबून। आपण घालून घेऊ वांग। एक 5 मिनिट खालीवरी करून घेतले। आता आपण कांदा पात घालणार आहे वरून। गॅस बंद करून घातले तरी चालते। मस्त भरीत तयार आहे आपलं। गरम गरम भाकरी बरोबर आपण सर्व करून घेऊया। सर्व करूया वांग्याचं भरीत, दही, काकडी, अशी बाजरीची भाकरी।